ब्रेक नंतर पुण्यातल्या वरसगाव धरणाच्या परिसरात लवासा सिटी उभी राहणार आहे। या परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी आयटीसी समूहानं फॉर्च्यून सिलेक्ट दासवे या पंचतारांकित हॉटेलची उभारणी केली आहे। लवासा सिटी या प्रकल्पाद्वारे निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असं हिल स्टेशन वसवण्यात येत आहे। लवासा सिटी सारख्या हिल स्टेशनवर पर्यटक आधी का हॉटेल आधी हा पेच निर्माण होऊ शकत नाही। त्या अगोदरच आयटीसी समूहानं फॉर्च्यून सिलेक्ट दासवे हे पंचतारांकित हॉटेल सुरू केलंय। आयटीसी समूहानं फॉर्च्यूनच्या नावाखाली सुरू केलेलं हे 26वं हॉटेल आहे। सुमारे 1.5 एकरच्या जागेत हे हॉटेल बांधण्यात आलंय। इथे राहायला येणाऱ्या पर्यटकांना मोकळ्या हवेचा आनंद मिळणार आहे। That all rooms offer some kind of a view, either the rooms are facing the valley or the lake. So each and every window has a view. वरसगाव धरणाच्या 20 किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर लवासा सिटी उभारली जाते। त्यासाठी 30,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे। व्यावसायिक घडामोडींपासून ते पर्यटनापर्यंत सर्व हेतू डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे। It's planned on a fairly grand scale. Last evening, I along with my team took a round of the property. I think it is very well designed. The facilities that have been provided, particularly the back of the house facilities, are very nicely planned, and it can put any good hotel to shame. पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रातल्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी या देशातल्या आघाडीच्या कंपनीची ही उपकंपनी आहे। 2015 पर्यंत लवासा सिटीचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। मराठी, पुणे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता एंट्री पोल मध्ये। तोपर्यंत नमस्कार।